2017 थर्ड इयर. रॉयल्टीज अकाउंट डेबिट ती किती आहे तुमची 1500. शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट 400. टू मिनिमम रेंट अकाउंट किती 1900. पहिली एंट्री रॉयल्टी अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग अकाउंट डेबिट टू मिनिमम रेंट अकाउंट. सेकंड एंट्री मिनिमम रेंट अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड 1900. जेवढी बी लिमिटेडला पेएबल आहे तेवढी सगळी अमाऊंट. ओके. नेक्स्ट एंट्रीमध्ये आपण काय करतो लेसरला किंवा लँडलॉर्डला त्याची अमाऊंट पेड करतो जेवढी पेएबल आहे तेवढी. सो अमाऊंट पेएबल टू हिम इज 1900. ते आपण त्याला पेड करून टाकायचं. ठीक आहे. आणि लास्ट पार्ट आपला रेग्युलर याच्यामधला तो असा आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी. जी काही रॉयल्टी आहे त्याचा बॅलन्स जो 1500 आहे तो आपण इथे ट्रान्सफर करणार. आता इथे या वर्षीच्या म्हणजे थर्ड इयरच्या एंट्री संपल्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर केअरफुली लक्षात घ्यायचं इथे आपल्या एंट्री संपलेलं नाही आहे. त्याचं कारण असं आहे की हे जे काही आपण राईट ऑफ केलं आहे शॉर्ट वर्किंग तर तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं मागच्या दोन व्हिडिओमध्ये की जर तुम्ही शॉर्ट वर्किंग राईट ऑफ केलं तर कंपल्सरी त्या वर्षी ती राईट ऑफची एंट्री आपल्याला करायची. आणि ती एंट्री काय असते जसं आपण रॉयल्टी ट्रान्सफर करतो सेम तसंच असतं. ती एंट्री आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग. जेवढं शॉर्ट वर्किंग राईट ऑफ केलं तेवढं प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करायचं. किती राईट ऑफ केलं आहे आपण तर 2200. बरोबर आहे. तेवढं आपण इथे लिहून टाकणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट 2200 टू शॉर्ट वर्किंग 2200. लक्षात येते. हा महत्त्वाचा पार्ट. आता आपण याचं पोस्टिंग बघूयात. रॉयल्टी अकाउंट डेबिट शॉर्ट वर्किंग डेबिट टू मिनिमम रेंट. सो रॉयल्टीच्या डेबिटला टू मिनिमम रेंट अमाऊंट आहे 1500. शॉर्ट वर्किंग अकाउंटला डेबिट आहे. सो शॉर्ट वर्किंगच्या डेबिटला टू मिनिमम रेंट ते आहे 400. आणि मिनिमम रेंट अकाउंटला क्रेडिट देताना आपण म्हणणार 31 डिसेंबर 17 बाय रॉयल्टी आणि बाय शॉर्ट वर्किंग. त्यातलं रॉयल्टी आपल्याकडे 1500 होती आणि शॉर्ट वर्किंग आलं होतं 400 रुपीज. ओके. याच्या पुढची एंट्री अशी असते मिनिमम रेंट अकाउंट डेबिट टू लँडलॉर्ड किंवा मिनिमम रेंट अकाउंट डेबिट टू लेसर. सो मिनिमम रेंट अकाउंटच्या डेबिटला टू बी लिमिटेड अकाउंट 1900 आणि बी लिमिटेडच्या अकाउंटला बाय मिनिमम रेंट 1900. ओके. नेक्स्ट एंट्री असते बी लिमिटेड अकाउंट डेबिट टू बँक. म्हणजे आपण लेसरला अमाऊंट पेड केली तर बीच्या डेबिटला 31 डिसेंबर 17 टू बँक अकाउंट 1900. ओके. नेक्स्ट एंट्री असते ज्याच्यामध्ये आपण काय करतो तर रॉयल्टीचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करतो. सो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 31 डिसेंबर 17ला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू रॉयल्टी. ओके.
जेवढी रॉयल्टी आहे तेवढी ट्रान्सफर होणार. आपली रॉयल्टी आहे 1500, तेवढी ट्रान्सफर होईल. आणि याचा दुसरा इफेक्ट आहे आपला रॉयल्टी अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस 1500. लास्ट एंट्री अशी आहे की जो अनरिकवर्ड बॅलन्स होता शॉर्ट वर्किंगचा, अनरिकवर्ड बॅलन्स तो आपण राईट ऑफ केला आहे आणि त्याची एंट्री काय आहे, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू शॉर्ट वर्किंग. सो प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 31 डिसेंबर 17ला टू शॉर्ट वर्किंग अकाउंट 2200 आणि शॉर्ट वर्किंग अकाउंटच्या क्रेडिटला 31 डिसेंबर 17 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 2200. इथे आपल्या थर्ड इयरच्या ज्या काही एंट्रीज आहेत त्याचं आपण पोस्टिंग कंप्लीट केलेलं आहे. आता आपण काय करणार आहे, बॅलन्सिंग करणार आहे. रॉयल्टी अकाउंट ॲज युजल तो टॅली होणार एका लाईनमध्ये, डेबिट 1500, क्रेडिट 1500. नेक्स्ट आहे तुमचा शॉर्ट वर्किंग अकाउंट. इथे इम्पॉर्टंट पार्ट आहे, पहिल्या वर्षीचं आणि दुसऱ्या वर्षीचं मिळून जो शॉर्ट वर्किंगचा बॅलन्स होता, शॉर्ट वर्किंग सफरचा, तो होता 1800, बरोबर. यावर्षी पुन्हा 400 रुपये शॉर्ट वर्किंग सफर करायला लागलं, म्हणजे एकूण झालं 2200, 2200. आणि थर्ड इयर रिकव्हरीचं लास्ट इयर होतं, त्यामुळे सगळ्याचं सगळं राईट ऑफ केलं, प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर केलं. त्यामुळे इथे काय झालं बघा, तुमचा शॉर्ट वर्किंग अकाउंट 2200नी टॅली झाला, क्लोज झाला. एवढं शॉर्ट वर्किंग आपण सफर केलं, रिकवर काहीच झालं नाही, त्यामुळे आहे तो सगळा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण काय केला, ट्रान्सफर करून टाकला. येतं लक्षामध्ये, हा महत्त्वाचा पार्ट. आता पुढचा अकाउंट आहे आपला मिनिमम रेंट अकाउंट. मिनिमम रेंट अकाउंटला काय सिच्युएशन आहे, तो पण टॅली होणार नेहमीसारखा. त्याचं डेबिट टोटल आहे 1900 आणि क्रेडिट टोटल पण येणार 1900. ओके. नेक्स्ट आपला बी लिमिटेड अकाउंट, तो सेम एका लाईनमध्ये टॅली होणार, डेबिट 1900, क्रेडिट ऑल्सो 1900. त्याच्या पुढचा पार्ट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, तो आपण क्लोज करतो कारण त्याच्यात बाकीचे आयटम्स येणार आहेत. इथे आपलं थर्ड इयर संपलं, बरोबर आहे. आता आपण जाणार आहे फोर्थ इयरकडे. फोर्थ इयरला सिच्युएशन काय आहे की शॉर्ट वर्किंग रिकव्हरीचा मुद्दा नसणारच आहे, कारण ऑलरेडी 3 वर्षांपर्यंतचीच आपल्याला त्याला डेडलाईन होती आणि 3 वर्ष संपली. फोर्थ इयरला रॉयल्टी आहे 2500 आणि मिनिमम रेंट आहे 2100. सो रॉयल्टी इज मोर दॅन मिनिमम रेंट. रॉयल्टी जर मिनिमम रेंटपेक्षा जास्त असेल तर शॉर्ट वर्किंग सफरचा मुद्दा काहीच नाही. बरं, शॉर्ट वर्किंग तुम्ही रिकवर करू शकता का आता? जरी चौथ्या वर्षी तुमच्याकडे अवेलेबल अमाऊंट असली तरी रिकवर करू शकत नाही, कारण तुमची लिमिट संपली थर्ड इयरला, त्यामुळे ते पण काही. आणि रिटर्न ऑफ तुम्ही मागच्याच वर्षी सगळ्याच्या सगळं जे आहे ते इथे तुम्ही रिटर्न ऑफ केलं ऑलरेडी, बरोबर आहे. त्यामुळे रिटर्न ऑफचा पण प्रश्न नाही. म्हणजे जरी रॉयल्टी 2500 आणि मिनिमम रेंट त्यापेक्षा कमी असला तरी आपला रूल काय, ग्रेटर द अमाऊंट, म्हणजे लँडलॉर्डला पेड किती करायला लागेल, 2500 एवढी अमाऊंट त्याला आपल्याला काय करावं लागेल, पेड करावी लागेल. मग आता एंट्रीज करताना आपल्याला आता चेंज काय होणार आहे, तर शॉर्ट वर्किंग हा पार्ट नाही आहे. जर शॉर्ट वर्किंग सफर पण नाही झालं आणि शॉर्ट वर्किंग रिकवर पण नाही झालं, बरोबर आहे, तर त्या केसमध्ये आपल्याला काय करायला लागतं, तर शॉर्ट वर्किंग अकाउंट येणारच नाही पूर्णपणे, म्हणजे हा पार्टच डिलीट झाला इथून. शॉर्ट वर्किंग अकाउंटच येणार नाही जर्नल एंट्रीमध्ये.
हे आपण मागच्या एका प्रॉब्लेममध्ये बघितलेलं आहे. कारण शॉर्ट वर्किंग सफर झालं तर आपण त्याला डेबिट देतो आणि शॉर्ट वर्किंग रिकवर झालं तर आपण त्याला क्रेडिट देतो. इथे शॉर्ट वर्किंग सफर पण नाही आहे आणि शॉर्ट वर्किंग रिकवर पण नाही आहे, तर एंट्रीमध्ये शॉर्ट वर्किंग अकाउंट बिलकुल येणार नाही. बाकीच्या एंट्रीमध्ये आपल्या ज्या आहेत त्या सेम राहतील. डायरेक्ट रॉयल्टीज अकाउंट डेबिट टू मिनिमम रेंट अकाउंट किती आहे तर ते 2500 2018. सो रॉयल्टीज टू मिनिमम रेंट 2500. ठीक आहे. लगेच इमिजिएट एंट्री मिनिमम रेंट टू बी लिमिटेड. थोडक्यात मिनिमम रेंट अकाउंट डेबिट टू लेसर, त्याला आपण पेड करणार. नेक्स्ट एंट्री असते लेसरला अमाऊंट पेड करणार ॲक्च्युली. सो बी अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट, जेवढी अमाऊंट आहे तेवढी 2500. आणि लास्ट एंट्री जो काही रॉयल्टीचा बॅलन्स आहे तो टोटली आपण प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी. ओके. आता याचं पोस्टिंग. रॉयल्टीच्या डेबिटला टू मिनिमम रेंट, मिनिममच्या क्रेडिटला बाय रॉयल्टी 2500. सो रॉयल्टीच्या डेबिटला टू मिनिमम रेंट 31 डिसेंबर 17. टू मिनिमम रेंट 2500. मिनिमम रेंट अकाउंटच्या क्रेडिटला 31 डिसेंबर 2018 बाय रॉयल्टी 2500. ह्याच्या पुढची एंट्री असते मिनिमम रेंट अकाउंट डेबिट टू बी लिमिटेड. त्यामुळे आपण ते देऊन टाकूयात. 31 डिसेंबर 2018ला टू बी लिमिटेड अकाउंट 2500. बरोबर आहे. आणि बी लिमिटेडच्या क्रेडिटला बाय मिनिमम रेंट 2500. ठीक आहे. पुढची एंट्री असते आपण बी लिमिटेडला पेमेंट केलेलं आहे तर बी लिमिटेड टू बँक. सो बी लिमिटेडच्या डेबिटला टू बँक अकाउंट. त्याच्या पुढची एंट्री प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू रॉयल्टी अकाउंट. आपण रॉयल्टीचा बॅलन्स प्रॉफिट अँड लॉसला ट्रान्सफर करणार. सो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 31 डिसेंबर 2018 टू रॉयल्टी अकाउंट 2500. आणि रॉयल्टी अकाउंटच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट अँड लॉस 2018 पाहिजे. इथे 2017 पाहिजे. एकच मिनिट. इथे 2016 15 16 इथे 16 केलं, इथे 17 पाहिजे आपल्याला. आणि लास्ट 18 2500. याच्या क्रेडिटला 31 डिसेंबर 18 बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ते आलं आहे तुमचं 2500. 15चं क्लोज केलं, 16चं क्लोज केलं, 17चं केलं आणि 18चं केलं. ओके, बरोबर आहे. ही लास्ट एंट्री 2500. ठीक आहे.
आता नेक्स्ट लास्ट इयर आपलं 2019